सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। यंत्रावर किंवा मतपत्रिकांवर निवडणुका घेणे कुठल्याही एका पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा विषयच होऊ शकत नाही। मतपत्रिकांवरच पारदर्शक निवडणुका घेण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी एकमात्र जन आंदोलनाशिवाय मार्ग नाही, असे मत धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मांडले। मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या जाव्यात हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा प्रश्न नसून हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। आणीबाणीच्या विरुद्ध झालेला जनाक्रोश जर मतपत्रिकेच्या निवडणुकीच्या मागणीसाठी झाला तर मतपत्रिकेवर निवडणूक होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। संदर्भामध्ये आता राज्याचे पक्ष विरोधी पक्ष देखील आता आवाज उठवत आहेत, आंदोलन केली जात आहेत। त्याचा कितपत परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि या संदर्भात आता नागरिकांवरतीच हा अन्याय होतो, लोकशाही धोक्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। कशा पद्धतीने काय बघता आपण? एक लक्षात घ्या, मतपत्रिका यंत्र हा विषय कुठल्याही एका पक्षाचा होऊ शकत नाही। हा विषय देशामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, की हुकुमशाही आणायची, या तत्वाशी निगडीत आहे। यामुळे या विषयावर पक्षाचं आंदोलन कधी यशस्वी होणार नाही। 1975 मध्ये आणीबाणी विरुद्ध जो जन आक्रोश झाला होता, असा जन आक्रोश झाला। लोक रस्त्यावर आले आणि श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशांमध्ये ज्या पद्धतीने पक्षविरहित क्रांती झाली, तरच मतपत्रिकावर निवडणुका होऊ शकतात। प्रगत देशामध्ये जापान असेल, अमेरिका असेल, इटली असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, या प्रगत देशांमध्ये मतदान यंत्रांवर निवडणुका होत नाहीत, बॅलेट पेपर होतात। आणि आपल्या घटनेमध्ये सुद्धा यंत्राची तरतूद नाही, आपल्या घटनेत बॅलेट पेपरची तरतूद आहे।